नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. इयत्ता पहिली, विषय गणित, पान नंबर 27, 28, 29, 30. चला बेरीज करूया. सुरुवातीला आपल्याला इथे दोन मुलं खेळताना दिसतील. खेळणाऱ्या मुलीचं नाव आहे रमा आणि मुलाचं नाव आहे यश. तर रमा काय म्हणते? हा माझा ठोकळा. यश काय म्हणतो? हा माझा. आता रमाकडे एक ठोकळा आहे व यशकडे एक ठोकळा आहे. दोघांचे मिळून किती ठोकळे झाले? दोघांचे मिळून किती ठोकळे होतील हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर ह्या दोन्ही ठोकळ्यांना आपल्याला एकत्र घ्यावे लागेल, म्हणजेच त्यांची बेरीज करावं लागेल. चला तर मग आपण दोन्ही ठोकळे एकत्र घेऊया आणि त्याची बेरीज करूया. आता 1 आणि 1 किती ठोकळे झाले? 2. दोन संख्या मिळवण्यासाठी म्हणजेच त्यांची बेरीज करण्यासाठी बेरजेचं हे चिन्ह वापरतात. ते अधिक असे वाचतात. पहिलं चिन्ह बेरजेसाठी वापरतात व दुसरं चिन्ह बरोबर दाखवण्यासाठी वापरतात. पहिल्या चिन्हाचे वाचन अधिक व दुसऱ्या चिन्हाचे वाचन बरोबर असे करतात. चला तर मग आपण बेरजेला अधिक समजून घेऊ. सुरुवातीला गोड लॉलीपॉप आपल्याला 3 दिलेले आहेत व दुसऱ्या ठिकाणी आपल्याला 2 दिलेले आहेत. या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे. या दोघांची मिळून किती बेरीज होईल? तर आपल्याला ते एकत्र करावे लागतील. चला तर मग आपण हे लॉलीपॉप एकत्र करूया. किती झाले बघा बरं, मोजा. सर्वांना एकत्र करून आपण मोजूया. 1, 2, 3, 4, 5. एकूण लॉलीपॉप किती झाले? 5. पुढच्या चित्रामध्ये आपल्याला खेळण्यातले भवरे दिलेले आहेत. चला तर आपण मोजूया. पहिल्या ठिकाणचे 2 आणि दुसऱ्या ठिकाणचे 1. आता ह्या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे, तर ते सर्व आपण एकत्र करूया. हे 2 भवरे आणि नंतर दिलेला 1 भवरा एकत्र केल्यानंतर किती होतात? 1, 2, 3. 3 भवरे. पुढे आपल्याला बेरीज गाडी बघायची आहे. तर बेरीज गाडी बघा. बेरीज म्हणजेच मिळवणे, एकूण, एकत्र करणे, अधिक, जमवणे असे खूप सारे शब्द बेरजेसाठी येतात. हे सर्व शब्द आपल्याला बेरीज ही क्रिया आहे किंवा बेरीज करायची आहे हे सांगते. बेरीज दाखवण्यासाठी आणखी शब्द मिळतात का? उदाहरणार्थ गोळा करणे असे शब्द तुम्ही लक्षात ठेवा आणि ह्या सर्व शब्दांचा अर्थ बेरीज करणे असे आहे. संख्ये एवढे मणी काढ व बेरीज कर. आता ह्या ठिकाणी तुम्हाला 3 मणी काढायचे आहेत आणि त्यामध्ये 2 मणी अधिक करायचे आहेत. आता हे सर्व मणी आपण एकत्र करूया. तर किती झाले चला बघूया आपण. चला तर आपण हे सर्व मणी मोजूया. 1, 2, 3, 4, 5. एकूण मणी किती झाले? 5. चित्रे मोज आणि बेरीज कर. यामध्ये आपल्याला मासे दिलेले आहेत. वर आपल्याला 3 मासे आणि 5 मासे यांची बेरीज करायची आहे. तर आपण हे सर्व मासे एकत्र करूया. आपण सर्व हे मासे एकत्र करूया आणि मोजूया. 3 मासे अधिक 5 मासे बरोबर किती मासे होतात? चला आपण एकत्र करूया आणि मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 मासे. 4 बेडूक अधिक 3 बेडूक बरोबर किती बेडूक? चला तर आपण सगळ्या बेडकांना एकत्र करूया आणि मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. सर्व बेडकांची बेरीज किती झाली? 7. 5 बोटे अधिक 4 बोटे. एकूण बोटे होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 5च्या पुढे 4 बोटं मोजावं लागेल. तर आपण मोजूया. 5 नंतर 6, 7, 8, 9. एकूण बोटे 9. आपण एका हाताची 4 बोटं घेऊया आणि दुसऱ्या हाताची 4 बोटं. आता एकत्र करून किती बोटं होतील? तर पहिल्या हाताची 4 बोटाच्या पुढे 4 बोटं मोजूया. तर किती होतील? 4 नंतर 5, 6, 7, 8. एकूण बोटे 8. शून्य मिळवणे.
बेरीज करा, संख्या लिही व योग्य चित्रे काढ. यामध्ये आपल्याला 2 संत्र्यामध्ये 0 संत्री अधिक करायचे आहेत. या प्लेटमध्ये काय दिसतेत का संत्री? नाही, म्हणजे काहीच मिळवायचे नसतात. म्हणजेच बरोबर किती येतील? 2 संत्री. तर इथे 0 मिळवल्यानंतर तेवढेच राहतात. तर इथे एक नियम लक्षात ठेवा, कोणत्याही संख्येत 0 मिळवला तर ती संख्या तेवढीच राहते. 3 संत्र्यामध्ये 0 संत्री अधिक केले तर किती संत्री होतील? तर बरोबर 3 संत्री. आता 1 संत्र्यामध्ये 0 संत्री अधिक केले तर किती संत्री होतील? बरोबर 1 संत्री. तसेच 5 संत्र्यामध्ये 0 संत्री अधिक केले तर किती संत्री होतील? बरोबर 5 संत्री. म्हणजेच कोणत्याही संख्येत 0 मिळवला तर ती संख्या तेवढेच राहते, म्हणजे तेवढेच संत्री राहतील. चल बेरजेचा सराव करू. आता आपल्याला इथे 4 अधिक 1 बरोबर किती होतील? तर आपण हे उदाहरण सुरुवातीला 4 सफरचंद घेऊ आणि त्यामध्ये 1 सफरचंद अधिक करू. म्हणजे आता एकत्र केल्यानंतर एकूण सफरचंद किती झाले? मोजा बरं. 1 2 3 4 5. 5 सफरचंद. म्हणजेच इथे एकूण बेरीज किती होईल? 5. आता 3 अधिक 5 बरोबर किती होतात? त्यासाठी आपण स्ट्रॉबेरी घेऊ. 3 स्ट्रॉबेरी आणि 5 स्ट्रॉबेरी मिळून किती होतील? एकूण एकत्र करा. 1 2 3 4 5 6 7 8. 8 स्ट्रॉबेरी. तर इथे एकूण किती होतील? बेरीज 8. आता इथे 5 अधिक किती केल्यानंतर 7 होतात? तर त्यासाठी आपण 5 इथे फुलपाखरू घेऊ आणि त्यामध्ये किती मिळवल्यानंतर 7 होतील? त्यासाठी 7 फुलपाखरामधून 5 फुलपाखरं आपण वेगळे करू. म्हणजे किती राहतील? 2. म्हणजेच 5त 2 मिळवले की 7 होतात. म्हणजे इथे 2 येतील. 8 मध्ये किती अधिक केल्यानंतर बरोबर 9 होतील? तर त्यासाठी आपण कोंबडे घेऊया. 8 कोंबडे अधिक किती केल्यानंतर एकूण कोंबडे 9 होतील? तर 9 कोंबडे पहिल्यांदा आपण एकत्र घेऊया आणि त्यातून 8 कोंबडे वेगळे काढूया. राहिला किती? 1 कोंबडा. म्हणजेच इथे 8 मध्ये 1 मिळवल्यास 9 होतील. आता आपल्याला 2 मध्ये किती अधिक केल्यानंतर एकूण 5 होतात? त्यासाठी एकूण कार आपण 5 घेऊया आणि त्यातून 2 बाजूला काढूया. म्हणजे राहतील किती? 3. तर इथे 1 2 3 किती राहतील कार? 3. म्हणजेच 2 मध्ये 3 मिळवल्यास एकूण 5 बेरीज होईल. इथे कोणत्या 2 संख्यांची बेरीज 8 होईल? तर आपल्याला माहीत आहे, कोणत्याही संख्येमध्ये 0 मिळवला तर ती संख्या राहते. म्हणजेच इथे 8 मध्ये 0 अधिक केल्यास 8 उरतील. म्हणजे इथे 8 अधिक 0 असे येईल. उभ्या पद्धतीने इथे बेरीज करायची आहे. 6 अधिक 2 बरोबर किती? तर हे करण्यासाठी आपण 6 फुगे घेऊया. 6 फुग्यामध्ये 2 फुगे अधिक केल्यानंतर एकूण फुगे किती झाले? तर 6च्या पुढे मोजा. 7 8. एकूण फुगे 8. 6 अधिक 2 बरोबर किती? 8. आता आपल्याला 7 मध्ये 0 अधिक करायचा आहे. तर आपण शिकलोच आहोत, कोणत्याही संख्येत 0 अधिक केल्यास ती संख्या राहते. म्हणजे इथे किती राहतील? 7. वाचा आणि सोडवा. सलीलकडे 6 खडू आहेत. हमीदने त्याला अजून 3 खडू दिले. तर आत्ता सलीलकडे एकूण किती खडू झाले? दोघांकडे मिळून एकूण म्हणजेच बेरीज. इथे बेरीज करायची आहे. 6 सलील जवळचे खडू अधिक 3 हमीदने दिलेले खडू. आता एकत्र मोजूया. 6च्या पुढे 7 8 9. एकूण खडू किती झाले? 9. केतनकडे 4 बदाम आणि नेहाकडे 4 बदाम आहेत. तर दोघांकडे मिळून किती बदाम होतील? 4 केतन जवळील बदाम अधिक 4 नेहा जवळील बदाम. 4च्या पुढे 4 बोटं घेऊन मोजूया. 4 नंतर 5 6 7 8. एकूण बदाम झाले 8. जोसेफकडे 7 फुले आहेत
आणि एंजलकडे 2 फुले आहेत, तर दोघांकडे मिळून किती फुले होतील? 7 जोसेफकडील फुले आणि एंजलकडची 2 फुले. आता आपण दोघांची बेरीज करूया. 7 नंतर 2 मोजूया. 7 नंतर 8 आणि 9. एकूण फुले की झाली 9. जियाकडे 5 मणी आहेत आणि परमितकडे 3 मणी आहेत, तर दोघांकडे मिळून किती मणी आहेत? 5 जियाकडील मणी आणि 3 परमितकडील मणी या दोघांची एकत्र बेरीज करूया. 5 नंतर 3 बोटं घेऊन मोजूया. 5 नंतर 6, 7, 8. तर एकूण मणी की झाले 8. झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.